नमस्कार, सिटी केबल समाचार में आप सभी का स्वागत है। अब बढ़ते हैं खबरों की ओर। शहर के सुप्रसिद्ध एलिवेट ग्रुप की ओर से आज शहर के श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय में आयोजित कार्यक्रम में भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार का स्वागत कर उन्हें समर्थन दिया गया। सुप्रसिद्ध एलिवेट ग्रुप की ओर से आज शहर के श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय में आयोजित कार्यक्रम में चंद्रपुर वनियानी लोकसभा निर्वाचन क्षेत्र के भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार का स्वागत कर उन्हें समर्थन दिया। इस समय मंच पर एलिवेट ग्रुप के संचालक वासुदेव राव साधंबर, पवन साधंबर, सूरज साधंबर, शहर के प्रसिद्ध व्यापारी सरवंत सिंह सलूजा, संजय सिद्धाम शेट्टीवार, भाजपा के ज्येष्ठ नेता राजेश मून आदि उपस्थित थे। इस समय भाजपा प्रत्याशी सुधीर मुनगंटीवार ने एलिवेट ग्रुप द्वारा किए गए स्वागत एवं समर्थन पर उन्होंने विश्वास जताया कि वे इस चुनाव में विजय प्राप्त कर विकास कार्य में चंद्रपुर जिले का नाम पूरे भारत में सबसे आगे होने का विश्वास जताया। क्या है दी सक्सेस जर्नी? आपण सुद्धा 19 तारखेला चंद्रपूरच्या विकासाची सक्सेस जर्नी निश्चित करण्यासाठी इथे एकत्र आला आहात। एक देशाचा राष्ट्रीय लोकशाहीचा उत्सव आहे। या उत्सवासाठी सर्वांनीच आपापल्या परीने योगदान द्यायचं आहे आणि हे पर्व इतकं सुंदर आहे। 9 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक नवीन प्रण, नवीन संकल्प, या देशाच्या उन्नतीचा एक संकल्प घेऊन गुढीपाडव्यापासून सुरू झाला आणि हम सब एक है, साऱ्या जाती समान आहे, आम्ही भारत मातेची लेकरं आहोत। या आठवड्यामध्ये इतके सुंदर महामानवांना अभिवादन करण्याची संधी आहे। 11 तारखेला आपण महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करतोय। 14 तारखेला आपण विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय। 17 तारखेला देशाचा प्राण, देशाचा अभिमान, राष्ट्राभिमान प्रभू रामाला अभिवादन करतोय आणि या सर्व महामानवांनी ज्यासाठी आपलं आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पण केलं, त्या देशाला अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस आहे। 19 तारखेला आपल्या सर्वांना या देशाची सक्सेस स्टोरी करण्यासाठी आपल्या सर्वांना पूर्ण शक्तीने निवडणुकीत काम करावं ही पहिल्यांदा मी विनंती करतो। मी विकासाची काय कामं केली ही सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला पुस्तकातून इतर गोष्टीतून माहिती होणारच आहे। पण मी लोकसभेत गेलो तर मी हा विश्वास देतो की या वाघाच्या भूमीतून गेल्यानंतर त्या लोकसभेमध्ये आवाज चंद्रपुर का होगा हा मात्र विश्वास मिळाला। विश्वगौरव, देश नायक, गरीबों के मसीहा, युग पुरुष प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी चंद्रपूर मध्ये मुद्दाम आले। खरं तर मोदीजींनी आग्रहपूर्वक मला तिकीट दिले। जो 29 वर्षाचा विधानसभेचा माझा अनुभव आहे, मी विरोधात राहिलो तरी काम केलं। असा एकही दिवस नसेल की ज्या दिवशी मी संसदीय आयुधांचा उपयोग करून सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी, बेरोजगार, महिलांच्या कल्याणासाठी आवाज। आणि जेव्हा मंत्री म्हणून संधी आली तेव्हा राज्यातले सर्वात मोठे प्रकल्प जर एका विधानसभेत झाले असतील तर ते चंद्रपूर विधानसभेत झाले, ते बल्लारशाह विधानसभेत झाले, ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाले। आणि यासाठी मी आपल्याला विनंती करतो, एलिवेट परिवाराला शुभकामना देतो। वेळेच्या अभावी, कारण गांधी चौकात पदयात्रेसाठी लोक 1.5-2 तासापासून वाट पाहत आहे उन्हामध्ये, आपल्या सर्वांना सदिच्छा देताना, शुभकामना देताना आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपल्यामध्ये कौशल्य आहे, हे स्किल आहे। हे कौशल्य आणि स्किल आता 19 एप्रिलच्या निवडणुकीत महायुतीचा, भाजपा, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी युतीचा उमेदवार म्हणून माझ्या मतदानासाठी आपण सर्वांनी जीव ओतून काम करावं। आणि मीही आपल्याला शब्द देतो की मीही या जिल्ह्याच्या विकासासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी मीही जीव ओतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने देतो। आपण अतिशय प्रेमाने स्वागत केलं। इतके फुलं मला दिली, गुलाबाचं फुल दिलं, पण आता कमल फुल विसरू नका। कंपनीच्या वतीने या कंपनीचे एक यशस्वी कडे वाटचाल करणारे पुस्तक विमोचन करतात आदरणीय सुधीर मुनगंटीवार।
परत एकदा एलिवेट कंपनीचे खूप खूप आभार.